चला तर डिसिजन घ्यायला वेळ लावला, पण फायनली डिसिजन घेतला आहे की हेअर ट्रीटमेंट करून घ्यायचं. कारण केस माझे भरपूर ड्राय आणि फ्रीझी होत होते आणि त्याचबरोबर ना हेअर स्ट्रेट केलं तर आणखी जास्ती डॅमेज होत आहे असं फील व्हायला लागलं होतं. म्हणून म्हटलं चला एकदा रिस्क घेऊया आणि हेअर ट्रीटमेंट करायचंच आता. म्हणून सर्वात आधी आज मी पार्लरमध्ये येऊन पोहोचली. त्यानंतर छान असे त्यांनी माझे हेअर वॉश केले, हेअर प्रॉपर असे सुकवून घेतले. त्यानंतर त्यांनी ड्रायर मारला. केस ड्राय केल्यानंतर ना थोडे पार्शियली हेअर स्ट्रेट पण करून घेतले आणि त्यानंतर सुरू झाली ट्रीटमेंट. ती म्हणजे त्यांनी जेल क्रीम जे काही आहे ते सगळं व्यवस्थित असं केसांना एक केसांना लावून घेतलं. ते लावून घेतल्यानंतर तासभर तिथे बसण्यापेक्षा घरी जाऊन यायचं असं डिसिजन मी घेतलं. घरी आली, सर्वात आधी माझ्या बाळाला जेवण भरवलं, भांडी घासली, थोडेफार गुलाबजाम करायचे होते ते करून घेतले आणि परत मी येऊन पोहोचली पार्लरमध्ये. तास तर सांगितलं होतं पण मला 1.5 तास लागला. घरच्या कामांमध्ये वेळ कळतच नाही. याच्या पुढे काय काय कसं कसं झालं सगळं मी मोठ्या ब्लॉगमध्ये शेअर केलं आहे, तर नक्की चेकआउट करा. तुम्हाला सुद्धा भरपूर इन्फॉर्मेशन मिळेल. चला भेटूया अशाच एका नवीन मिनी ब्लॉगमध्ये. तेव्हापर्यंत बाय अँड टेक केअर.